नमस्कार, मी गणेश शिंदे. काँग्रेसचे हदगावचे माजी नगरसेवक RGS शैक्षणिक संस्थेचे संचालक संदीप भुळे व पैनगंगा मल्टीस्टेट अर्बन सोसायटीचे चेअरमन कमल किशोर तावडे पाटील यांनी नांदेड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात मराठवाडा संघटक मंत्री संजय भाऊ कोडके, माजी आमदार महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर साहेब, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष भागवत देवसरकर, सूर्यकांत हनवते यांच्या पुढाकारातून भाजपात परिवारात पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद आष्टी गटातील आष्टीचे श्रीकांत ठोंबरे, सागर शेरे, आकाश काळे, गजानन सूर्यवंशी, श्रीकांत वाघमारे यांनी पक्षप्रवेश करत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला माजी आमदार महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर पाटील कोळीकर, तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर, पश्चिम मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत हनवते, युवा मोर्चाचे अध्यक्ष देवानंद वानखेडे, अरुण गायकवाड, अनुचित जाती मोर्चाचे अध्यक्ष संगपाल लोणे, तालुका सरचिटणीस अवधूतराव कदम, गोरखनाथ सेजुळे व भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे स्वागत करत खासदार अशोकराव चव्हाण यांनी सर्वांचे भाजप परिवारात स्वागत करत व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. हदगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीचं संघटन आता मजबूत होणार आहे, कारण की ही दोन्ही मतबर नेते यांच्यामुळं जी काही विधानसभेच्या काळामध्ये भरघोस त्यांना लाभ मिळाला होता, आता हे संपूर्ण जण ही टीम ही अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भाजपात प्रवेश केल्यामुळं या ठिकाणी मात्र अजूनही भाजपाला चांगलं मोठं बळ मिळालेलं आहे. धन्यवाद. सर, कालच माजी मुख्यमंत्री यांच्या ऑफिस आपण भाजप प्रवेश केला आहे. काय वाटतंय, कशावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केलाय? आपण एक ओबीसी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केले, कसं वाटतं? सर्वप्रथम माझा सगळ्यांना नमस्कार. मी संदीप भुरे गेल्या 20 वर्षापासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात हदगाव तालुक्यामध्ये कार्यरत आहे. गेल्या अनेक दिवसापासून विविध ठिकाणी काम करत असताना तालुक्याच्या संपूर्ण गावामध्ये मी माझं काम पोहोचलेलं आहे. यापूर्वी मी तत्कालीन आमदार सुभाष वानखेडे यांच्याकडे सिनियर सहाय्यक म्हणून काम करत होतो. त्यानंतर मागच्या काळामध्ये सन्माननीय माजी आमदार जळगावकर साहेब यांनी मला नगरसेवक पदाची संधी दिली, त्यांच्या माध्यमातून मी काम केलं. पण आज परिस्थिती अशी होती की बाबा आता येणाऱ्या काळामध्ये देश पातळीवर, राज्य पातळीवर, केंद्र पातळीवर भाजपाचं सरकार आहे आणि आपल्याला जर आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर कुठंतरी पाठबळ लागते. आणि हे पाठबळ आम्हाला माजी मुख्यमंत्री, आमचे आधारस्तंभ माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्यामुळेच मिळालं होतं आणि भविष्यामध्ये त्यांच्यामुळेच आम्ही आपल्या परिसराचा विकास करत या उद्देशाने मी भाजपामध्ये बिनशर्त प्रवेश केलेला आहे. आणि विशेष म्हणजे नगरपालिका निवडणूक आपली आत्ताच संपली होती, त्याचा निकाल आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 5 वर्षात मला काम करायचं, कुठलीही पदाची किंवा कामाची अपेक्षा न बाळगता मी प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे काहीतरी डोळ्यासमोर ठेवून प्रवेश केला असंही मला कोणी म्हणू शकत नाही. आणि कुठलं तरी कुणाच्या याच्यावर अतिक्रमण करणं हे काय मला योग्य वाटलं नाही. म्हणून आपण ज्या पक्षातच काही नाही त्या पक्षात तिकीट कसं मागायचं, म्हणून आता 5 वर्ष मी भाजपामध्ये सर्वांनी काम करते. नंतर पक्ष मला जी काही जबाबदारी देईल येणाऱ्या काळामध्ये ती मी पूर्ण 100% पार पाडेल. आणि वरिष्ठ नेते आमचे जे आहेत जिल्हास्तरीय, तालुकास्तरीयमध्ये माझे मार्गदर्शक भागवतराव देवसरकर असतील, मला कदम असतील, सूर्यकांत हनवते असतील, हे जे तिन्ही मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणि शहरातल्या सगळ्या माझ्या मित्रपरिवाराच्या सानिध्यातून भाजपचं संघटन हदगाव तालुक्यामध्ये वाढवण्यासाठी मी दिवस रात्र एक करीन, हे मला या ठिकाणी सांगायचं. काँग्रेस पक्ष भाजपमध्ये प्रवेश करतात असा काही प्रसंग आहे का की आपण भाजपमध्ये आला? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझा कोणता धंदा बिझनेसच नाही, पहिली गोष्ट. आणि त्याच्यामुळे आपला काय लपवायचं आणि कमवायचा काय उद्देश नाही. मी गेल्या अनेक दिवसापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. माझ्या नावावर कोणती काय हे नाही की लपवायचं करायचं विशेष म्हणजे. आणि माझी जी एक शैक्षणिक संस्था होती ती मी 2 वर्षापासून माझी मिसेस चालवते आणि ती स्वयंअर्थ शाळेत संस्था आहे. त्याच्यामध्ये शासनाचा एकही रुपया येत नसते. शासनानं स्वयंअर्थी तत्वावर ती मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यातून कमी जर काही करत असेल तर हे म्हणणंच चुकीचं आहे मुळामध्ये, कारण शासनानं तशा पद्धतीची परवानगी सुद्धा दिलेली आहे. पण आम्ही या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, शैक्षणिक विकास व्हावा, त्यांना नांदेड सारख्या ठिकाणचं दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं. मी स्वतः एक MSc उच्च शिक्षित व्यक्ती आहे. मी नोकरी न लागली तरी मी स्वतःच्या पायावर उभं राहून माझ्यासारख्या अनेक सहकार्याला रोजगार दिलेला आहे. आणि आज आमच्या छोट्याशा संस्थेतून हजारो विद्यार्थी डॉक्टर्स, इंजिनियर सारख्या मोठ्या पदावर गेलेले आहेत. आणि सेल्फ फायनान्स शाळेमध्ये शासनाचं एकही रुपयाचं अनुदान आम्हाला मिळत नसते. त्याच्यामुळे काही कमवण्याचं काय उद्दिष्ट आहे त्या लोकांच्या पगारी देणंच आम्हाला अवघड होत आहे.
त्याच्यामुळे कमवण्याचा त्यामागचा उद्देश नाही, फक्त सर्व सेवा घडावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची. आणि आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. अनेक विद्यार्थी आम्ही दत्तक घेतले आहेत ज्यांना फीस भरत नाही, अशा अनेक विद्यार्थ्यांना फीस माफ करतो. कोरोना काळामध्ये सुप्रीम कोर्टाने 85% फीस घेणं सांगितलं होतं, पण मी 2 वर्षामध्ये 5 रुपयाची फीस पण आमच्या पालकाकडून घेतली नाही, कारण इथं शिकणारे सर्वसामान्यांचे लेकरं आहेत आणि त्याला परवडेल अशा दरातच आम्हाला फीस द्यावी लागते. आणि तो एक वैयक्तिक विषय आहे, ते माझा त्याच्याशी संबंध पण आहे. ऍक्च्युअली ती माझी मिसेस सगळं बघत असते, त्या शाळेची ती संचालक आहे आणि माझा कुठला धंदा नाही, त्यामुळे लपवायचा काय प्रश्न नाही, मला काय कमवायचंय काय नाही. आपलं आता उर्वरित आयुष्य एका पक्षासाठी काम करावं आणि समाजाची या माध्यमातून सेवा करावी. जे तळागाळातले लोक आहेत ज्यांना न्याय मिळत नाही, मी पत्रकार क्षेत्रात काम करत असल्यामुळे किंवा विविध ठिकाणी पक्षात काम केल्यामुळं आपल्या हातून काहीतरी गुणाचं न्याय देण्याचं काम व्हावं या भावनेपोटी मी या ठिकाणी प्रवेश केला आहे. आणि राहायला मला काही भाजप देण्याचा तर त्याला खूप वेळ आहे. आणि 5 वर्ष माझं काम बघेल पक्ष आणि माझ्या कामात जर त्यांना समाधानता वाटली तर मला कुठलं तरी काही उमेदवारी देतील. हा सगळ्यात महत्वाचा विषय. भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने भारताचा विकास करत आहे त्या पद्धतीने त्यांच्या विकासात आपण कुठेतरी सामील व्हावं आणि आपण छोटंसं जे फुलाची पाकळी योगदान म्हणतोय की आपण त्यांच्या माध्यमातून करावं. येणाऱ्या काळामध्ये भाजपाच या देशाचा सर्वांगीण विकास करू शकते या भावनेनं आज देशभरात भाजपामध्ये येण्याचा लोकांचा प्रवाह चालू आहे. आणि मलाही असं वाटलं की बा या परिसराचा जर आपल्याला काही विकास करायचा असेल, निधी मागायचे असेल किंवा जनतेची सेवा करायची असेल तर तो विकास भाजपच करू शकतो. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे नेते असतील, आज नांदेड जिल्ह्याला अशोकराव चव्हाण साहेबांसारखे नेते असतील, त्यांनी आज हजारो कोटी यापूर्वी सुद्धा आणून नांदेडचा विकास केला आणि भविष्यकाळात सुद्धा नांदेडचा विकास करायचा असेल तर अशोकराव चव्हाण साहेबाशिवाय पर्याय नाही हे मला वाटल्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करणं योग्य वाटल्यामुळे मी भाजप हा पक्ष निवडलेला आहे. आगामी जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, काही दिवसातच जाहीर होणार आहे. कसं पाहता याकडे? यापूर्वी तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे की यापूर्वी आपल्या हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये भाजपाची म्हणावी तेवढी ताकद नव्हती, पण आता या काळात येणाऱ्या काळात आणि आता अल्प काळात भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं प्राबल्य या दोन्ही तालुक्यामध्ये झालेलं आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा हिमायतनगर सारख्या शहरामध्ये आज डॉक्टर वानखेडे साहेबांसारख्या उमेदवारांनी अतिशय जोराची फाईट त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि आमच्या या दोन्ही तालुक्यावर माननीय अशोकराव साहेबांचं लक्ष आहे, त्यामुळे दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते खूप जोमानं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवणार आहेत. आणि मी पण या दोन्ही मला जे पक्ष देईल तिथं जबाबदारी देणारच आहे. पण मी पण माझे जिथं संबंध असतील किंवा जिथं नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, माझ्याच्यानं जी भारतीय जनता पार्टीला मदत होईल त्यासाठी मी पूर्ण तालुकाभर फिरून भाजपच्या विकासासाठी प्रयत्न करणार आणि आमच्या भाजपचे जे उमेदवार असतील त्याच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे.